सोशल मीडियावर असत्याचा बोलबाला आहे। प्रत्येक जण दाम दंड आणि भेदाची चर्चा करतोय, म्हणूनच मी घेऊन आलोय साम रिपोर्ट। नमस्कार, मी गिरीश निकम। महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती ठाकरे बंधूंनी आयोजित केलेल्या मराठीच्या विजय मेळाव्याची। हिंदी भाषा सक्तीविरोधातील आंदोलन यशस्वी केल्यानंतर उद्या वरळी डोममध्ये विजयी सभा घेण्यात येते। या विजयी मेळाव्याच्या निमित्त उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत, तेव्हा शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्साह शिगेला पोहोचलाय। मुंबईसह राज्यभरात या मेळाव्याचे बॅनर झळकलेत। विशेष म्हणजे या मेळाव्याचा लक्षवेधी टीजर प्रदर्शित करण्यात आलाय। ज्या ज्यावेळी ठाकरेंनी महाराष्ट्राला साथ घातली आहे त्यावेळी मराठी माणूस एकवटला, लढला आणि भिडला। हिंदी सक्ती आडून मराठीच्या पाठीत वार करायचा पुन्हा प्रयत्न झाला, तेव्हाही महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात ठाकरेच उभे राहिले आणि जिंकले। आता ठाकरेंनी पुन्हा हाक दिली आहे महाराष्ट्राला। विजयोत्सवासोबत मराठीची एकजूट भक्कम करण्यासाठी वाजत गाजत गुलाल उधळत या। दिनांक 5 जुलै 2025, स्थळ NSCI डोम वरळी, वेळ सकाळी 11 वाजता। भव्य विजयी मेळावा। ठाकरेंनी हाक दिली मराठी माणसाला। मराठीसाठी ठाकरे बंधूंनी वज्रमूठ आवळली आहे, मात्र त्यामुळे महायुतीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। तर मराठी एकजुटीनं ठाकरेंची ताकद कशी वाढणार आहे, पाहूयात एक खास रिपोर्ट। मुंबईत होणार मराठी शिवसेनेतले आमचे जुने सहकारी आहेत, पूर्वीचे जे सोडून गेले, त्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा उठलेला आहे आणि त्या भयातून ही अशी वक्तव्य, वैफल्य, निराशेतून येत आहेत। हे जे मिंदे गटाचे लोक आहेत की त्यांचं राजकीय भविष्यच खतम होतं याच्यामुळे, आणि या भीतीपोटी त्यांना त्या सगळ्या अशा कल्पना सुचत आहेत। चारण्याची भांग मारली का खूप कल्पना सुचतात, अशी स्वप्न पडतात, तशी त्यांनाही भयंकर स्वप्न पडतात। खरं तर 2005 मध्ये राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले, त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी या चिमण्यांनो परत फिरारे असं म्हणत राज ठाकरेंना परत येण्याचं आवाहन केलं होतं। बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत दोन्ही भावांचं मनोमिलन झालं नाही, मात्र आता हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर दोन्ही बंधूंनी एकीचा नारा दिलाय। ठाकरे बंधूंच्या एकीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विधानसभेत मुंबईत मनसेला 7 तर ठाकरे सेनेला 23% मतं मिळाली। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पडझडीमुळे सक्षम विरोधक म्हणून पुढे येण्यास त्यांना वाव आहे। ठाकरेंच्या युतीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे। मराठीच्या मुद्द्यावर एकी झाल्यास शिंदे गटाची ताकद कमी होण्याची शक्यता आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं ही बाळासाहेब ठाकरेंची इच्छा त्यांच्या हयातीत पूर्ण झाली नाही, मात्र आता बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर का होईना दोन्ही बंधू एकत्र आल्यास त्याचा मोठा फायदा ठाकरे बंधूंना होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। हिंदी सक्तीचा GR रद्द केल्यामुळे ठाकरे बंधूंचा उद्या विजय मेळावा होतोय। या मेळाव्याची आता निमंत्रण पत्रिका समोर आली आहे। निमंत्रण म्हणून राज उद्धव ठाकरेंचंच नाव आहे, कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचाच अजेंडा असं या पत्रिकेवर लिहिलंय। आवाज मराठीचा, कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचाच अजेंडा, अशा आशयाची ही पत्रिका आहे। पदाधिकारी निमंत्रक राज ठाकरे, उद्धव ठाकरे। विजय मेळाव्याची ही निमंत्रण पत्रिका आपण पाहतोय। निमंत्रण पत्रिकेची वाट पाहू नका, मराठी प्रेमींनी उद्या मेळाव्याला या, ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरेंचं हे आवाहन आहे। उद्या मेळाव्यासाठी
आमदार आदित्य ठाकरेंनी आवाहन केलेलं आहे. कोणालाही निमंत्रण वगैरे असं काही अधिकृतरित्या जात नाहीये. जे कोणी महाराष्ट्र प्रेमी आहेत, जे कोणी मराठी प्रेमी आहेत, कुठच्याही पक्षात असतील त्यांनी तिथे यावं, कारण हा मोठा विजय होता आपल्या एकतेचा. जी हिंदी सक्ती असेल किंवा तिसऱ्या भाषेची सक्ती लहान मुलांवर किंवा पहिलीतल्या मुलांवर लादणार होते, त्याच्या विरोधात आपण आपली शक्ती दाखवली आणि तो विजय, तो जल्लोष आपण उद्या साजरा करणार आहोत. निमंत्रण आमंत्रण पत्रिकेची वाट पाहू नका. आता वरळी डोमकडे उद्या विजय मेळावा या परिसरात होणार आहे, तिथं होणार. आणि या पार्श्वभूमीवर ठाकरे सेना आणि मनसे नेत्यांनी वरळी डोममध्ये बैठक घेतली आणि यावेळी विजयी मेळावा संदर्भात चर्चा केली. ठाकरे सेनेकडून आदित्य ठाकरे, अनिल देसाई, सचिन अहिर या बैठकीला उपस्थित होते, तर मनसेकडून संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, राजू पाटील बैठकीला हजर होते. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वरळी डोम येथे बैठक घेतलेली आहे आणि विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तयारी ही आता चालूच आहे. आपण पाहताय साधारणपणे जो अंदाज आम्हाला येत आहे, अनेक लोक फोन करतायत, मेसेज पाठवतायत पाससाठी वगैरे. संपूर्ण महाराष्ट्रातूनच काय, जे जे देशभरातून उद्धव साहेबांवर, राज साहेबांवर प्रेम करतात ते उद्या येणार आहेत. महाराष्ट्रावर जे प्रेम करतात ते उद्या येणार आहेत आणि हा आनंद सोहळा त्याच्यात सहभागी होणार आहेत. उद्या एकच आहे, गर्दी ही आनंदाची गर्दी असेल आणि आमचं मन मोठं आहे, हृदय मोठं आहे, सगळ्यांना ह्याच्यात जागा मिळेल. दरम्यान या नेते मंडळांनी पाहणी करण्या अगोदर खासदार संजय राऊतांनी देखील वरळी डोमची पाहणी केली आणि यावेळी संजय राऊत आणि मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी एकमेकांची गळाभेट घेतल्याचं दिसून आलं. बघा, राऊत आणि महाजनांची गळाभेट देखील इथे झालेली आहे. खासदार संजय राऊतांनी आज वरळी डोमची भेट घेतली, जिथे विजय मेळावा पार पडणार आहे. त्यावेळी मनसेचे नेते प्रकाश महाजन देखील तिथे उपस्थित होते. दरम्यान मराठीच्या विषयावर आता ठाकरे बंधू उद्या एकाच मंचावर दिसणार आहेत. मराठीचा विजय मेळाव्यात अनेक पक्षांचे नेते, कार्यकर्ते एकत्र पाहायला मिळतील. मात्र कुणीही आपल्या पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह घेऊन येऊ नये असं आवाहन आता करण्यात येते. दादर, वरळी, ठाण्यासह मुंबईत देखील अशाच आशयाचे बॅनर लावण्यात आलेत. बघा, ठाकरे बंधूंचे बॅनर्स आहेत. ठिकठिकाणी बॅनर आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. वरळी, दादर परिसर असेल किंवा अगदी ठाण्यात देखील बॅनर झळकलेत. पुढच्या बातमीकडे, हिंदी सक्तीच्या GRची होळी केल्याप्रकरणी आता 250 ते 300 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रविवारी मुंबई पत्रकार संघात GRची होळी करण्यात आली होती. या प्रकरणी आता मराठी भाषा केंद्राचे प्रमुख डॉक्टर दीपक पवार यांच्यासह 300 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही GRची होळी केली होती. मात्र गुन्हा केवळ कार्यकर्त्यांवरच दाखल करण्यात आला. बातमी आता केडियाची. मुंबईत राहूनही उद्योजक सुशील केडियांनी मराठी विरुद्ध गरळ ओकलेली आहे. राज ठाकरेंवर टीका करताना मराठीविषयी द्वेष व्यक्त करणारं वक्तव्य केलेलं आहे. नेमकं सुशील केडियाने काय वक्तव्य केलेलं आहे आणि तसे कसे संतप्त पडसाद उमटत आहेत ते आपण पाहणार आहोत. सुशील केडियांनी एक ट्विट केलेलं आहे, त्यावरून आता काही राजकीय विरोधकांनी देखील आता केडियांविरोधात अगदी संतापाची भावना व्यक्त केलेली आहे. केडियांविरोधात कारवाई करावी, कडक कारवाई करावी अशी मागणी केली. पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. मराठीत बोलणार नाही, राज ठाकरे काय करशील? मला वाचवा फडणवीस. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत राहणाऱ्या, मुंबईवर जगणाऱ्या आणि मराठी माणसाच्या जीवावर तरणाऱ्या या केडियाचा हा माज तर बघा. हा केडिया गेली 30 वर्ष मुंबईत राहतोय. मराठी माणसाच्या श्रमावर मोठा झाला तो आज आपल्या मराठीलाच लाथाडतोय. होय होय होय, तुम्ही जे ऐकताय ते अगदी खरंय. तुम्हाला आता आम्ही जे ट्विटर प्रोफाईल दाखवणार आहोत ते पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. हा आहे सुशील केडिया, 30 वर्षांपासून मुंबईत राहणारा व्यावसायिक. हे आहे त्याचं एक्स अकाउंट. यावर त्याची पोस्ट पहा. भाजपचा दिल्लीतील प्रवक्ता नवीन कुमार जिंदाल यांची पोस्ट या केडियानं रिट्वीट केली आहे. जिंदालनं या पोस्टमध्ये काय म्हटलंय पहा. राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र है क्या?
या रिट्वीट नंतर केडियामध्ये 10 हत्तींचं बळ संचारलं आणि त्यानं 3 जुलैला संध्याकाळी 6:52 काय लिहिलंय तेही पहा. राज ठाकरे, लक्षात ठेव, मी गेली 30 वर्ष मुंबईत राहतोय. मला अजूनही नीट मराठी येत नाही आणि तुमच्यासारख्या लोकांच्या गैरवर्तनामुळे मी आता ठाम निर्धार केलाय, जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी माणसाची काळजी घेत असल्याचा बनाव करत राहतील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, अशी मी प्रतिज्ञा करतो. काय करायचंय बोल. अशा मस्तवाल भाषेत ट्विट करून हा केडिया थांबलेला नाही, तर त्यानं यानंतर राज ठाकरेंना अधिकच डिवचलं. 3 जुलैलाच 9:38 त्यानं पुढचं ट्विट केलं आणि त्यात काय म्हणतोय तेही पहा. नाटकं बंद कर राज ठाकरे. तुझे 2-4 गुंड येऊन 10-20 थपडा मारतील तर मारू देत, पण आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला आणि आमरण उपोषण जाहीर केलं आणि ठरवलं की जोपर्यंत तू हात जोडून माफी मागत नाही तोपर्यंत काहीही खाणार नाही, तर मग तुझं काय उरेल ते सांग. पुढे अगदी 12 मिनिटांनंतर म्हणजेच 9:50 थेट केडियानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टॅग करत 4थं ट्विट केलं. देवेंद्र फडणवीसजी, राज ठाकरेंकडून गैरमराठी लोकांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि हिंसाचारावर तुम्ही शांत राहणार का? शासन पुरस्कृत मुजोरी आहे. शासनाने अशी काही धेडं अशी जागवलेली आहेत आणि त्यांना पुढे करून मुद्दामून ह्या उद्याचा जो मेळावा आहे त्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर काहीतरी व्हायलन्स तयार होऊ द्यायचा किंवा सामाजिक परिस्थिती बिघडवायची, असा तो शासनाचा हेतू आहे. आणि तो हेतू काय आम्ही सफल होऊ देणार नाही. त्या केडियाचा काय समाचार घ्यायचा तो आम्ही नंतर घेऊ. एकीकडे मराठीच्या सन्मानासाठी 2 राजकीय विरोधी पक्ष शनिवारी एकत्र येत आहेत. महाराष्ट्रात शनिवारी मराठीचा विजयोत्सव होतोय, तर दुसरीकडे याच मराठी द्वेष्ट्यांनी मराठी विरोधात कुठं मोर्चे काढले तर कुठं ट्विट करून या सोहळ्याला दृष्ट लागेल अशी गरळ ओकत आपल्या अभिजात मराठीचा लचका तोडलाय. मुंबईसह महाराष्ट्र यंदा षष्टषष्ट्यब्दीपूर्ती सोहळा साजरा करतोय आणि गेल्या 65 वर्षांपासून या केडियासारख्या कृतज्ञ लोकांमुळेच आपल्याच घरात हाल सोसते मराठी असं दिसतंय. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी जशी मराठी माणसाची वज्रमूठ एकवटली होती तीच ताकद आता या महाराष्ट्र द्रोह्यांना मराठी द्वेष्ट्यांच्या विरोधात दाखवायची वेळ आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. दरम्यान सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना दिलेल्या आव्हानानंतर राजकारण तापलंय. यावर आता नेते मंडळींनी काय प्रतिक्रिया दिल्यात ते आपण पाहूयात. महाराष्ट्रात राहून मी मराठी शिकणार नाही ही जी मस्ती वाढलेली आहे ती एकनाथ शिंदे, अमित शहा यांच्या राजकारणामुळे. आज जे जय गुजरातचा नारा दिला त्याच्यामुळे ज्या केडियासारख्या लोकांना बळ मिळतं. तुम्हाला जर बोलता येत नसेल तर तुम्ही त्याच्यावर जर भाष्य करणार असाल तर निश्चितपणानं तुमच्या तोंडाला सुद्धा लखवा येईल एवढी अद्दल महाराष्ट्रातला मराठी माणूस घडवू शकतो. ते जाऊ द्या, असे फालतू केडिया फेडिया टेडिया येतील, ते बोलून इथलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतील. निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातलं वातावरण खराब करून भाषावार, प्रांतवार, जातीवार, धर्मावर इथे विद्वेष वाढावा, इथे भेगा पडाव्यात एकीला, हा प्रयत्न सरकारच प्रयत्न करते. विरोधकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या. आता सत्ताधारी मंत्री काय म्हणतात बघा. मराठीत बोलणार नाही ही मगरुरी असू नये असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय, तर केडियांच्या वक्तव्यावरून कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले. नेत्याला आवाहन करतो याच्यापेक्षा मराठी बोलणार नाही ही मगरुरी असून उपयोगाचं नाही. जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्यानं मराठी शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे. मग तो सर्वसामान्यातला सर्वसामान्य असू दे, केवढाही मोठा उद्योजक असू दे, पण मी मराठी बोलणारच नाही, माझं काय करायचं ते करा, अशी मगरुरी कोणामध्ये असू नये. कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपण मराठी माणसं आहोत आणि अशा माणसानं सांगायचं की मी मराठी बोलणारच नाही आणि मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे. जे कोणी उद्योजक आहेत, जे कोणी ते व्यक्ती आहेत, नक्कीच त्यांच्यावरती जी काही कायदेशीर कारवाई करायची तर आम्ही करूच. परंतु आज एकमेकांच्या भावना दुखवतील
अशी वक्तव्य अर्थातच आपण टाळली पाहिजेत. विशेषतः महाराष्ट्रामध्ये राहून मराठीचा अपमान हा कदापि आमचं सरकार हे सहन करणार नाही. अर्थातच सगळ्या भाषांचा सन्मान हा ठेवला गेला पाहिजे, त्याबद्दल कुठलेही दुमत नाही. मंत्र्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. आता मुख्यमंत्री काय म्हणतात बघा. महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी हा आग्रह करा, पण दुराग्रह कुणी करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केडी यांच्या आव्हानावर दिली. आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही. मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे. मला आवडते तमिळ भाषा, चांगली भाषा आहे, पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी. मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलीन, पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का? आपण एका देशात राहतो, भारतात राहतो आपण. हे काही आपले बाजूचे भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे, बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत. एवढी संकुचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही. दरम्यान सुशील केडिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आणि माझं संरक्षण करा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केलेली आहे. ते म्हणतात, अनेक पोलीस स्टेशनमधून मला संरक्षण देण्यासाठी फोन येत आहेत, माझं ठिकाण विचारत आहेत, कृपया माझं संरक्षण करा असं त्यांनी मुख्यमंत्र्यांना आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना विनंती केली. केडियानंतर आता पुढची बातमी आहे एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याची. राज्यात मराठीवरून वाद पेटलेला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट जय गुजरातचा नारा दिलाय. त्यावरून राज्यातील वातावरण तापलंय. त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात, जय गुजरात. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे, मात्र पुण्यातल्या कार्यक्रमात गुणगान गातायत गुजरातचे. जय गुजरात. हिंदी सक्ती विरोधात चकार शब्द न काढणाऱ्या एकनाथ शिंदेंचं अमित शहांसमोर मात्र गुजरात प्रेम चांगलंच उफाळून आलं. आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनीच जय गुजरातची घोषणा दिल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. पोटातलं ओठावर आलं एकनाथ शिंदेंच्या. त्यांच्या पक्षाची सुरुवात तर सुरतमध्ये झाली ना. त्यांच्या पक्षाची स्थापना शहा सेनेची ही सुरतला झाली. त्यांच्या पक्षाचा जन्म सुरतला झाला. त्याच्यामुळे त्यांच्या गर्भात आणि पोटात जे आहे सगळ्यांच्या ते बाहेर येत आहेत. त्यात नवीन काय आहे? वास्तविकता जी आहे या सरकारची ती याच्यातून स्पष्ट झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या भूमीवर जो कोणी येत असेल नुसतं महाराष्ट्राचाच नाही तर प्रधानमंत्री पण आले तरी त्यांनी या ठिकाणी येऊन जय महाराष्ट्रच म्हणला पाहिजे. महाराष्ट्राच्या भूमीवर या पद्धतीने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जय गुजरात म्हणणं याचा आम्ही निषेध करतो. संजय राऊतांनीही डुप्लिकेट शिवसेनेचं गुजराती रूप समोर आल्याची टीका केली आहे. तर आयशा नरा मोजूनी माराव्या पैजारा असं म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय. शिंदे गटाच्या उदय सामंतांची मात्र गुजरात प्रेमावरील सारवासारव करण्यासाठी चांगलीच तारांबळ उडाली आहे. हा पक्षाचा मेळावा होता का शिवसेनेचा? नाही. हा सरकारी कार्यक्रम होता का? नाही. एका गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला माननीय एकनाथ शिंदे साहेब गेले होते. आणि तुम्ही आम्ही जरी विचार केला तरी आपण एखाद्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जातो, एखाद्या कार्यक्रमाला जातो, एखाद्या कार्यक्रमाला आपण जेव्हा माणूस बोलवतो आणि त्याचं जर योग्य असेल तर आपण त्याचं कौतुक करतो. त्याच भावनेतनं जय हिंद पहिल्यांदा म्हणाले, जय महाराष्ट्र म्हणाले आणि त्या समूहाच्या कार्यक्रमाला गेले असल्यामुळं जय गुजराती म्हणाले. राज्य सरकारच्या हिंदी सक्तीला अजित पवारांनी उघडपणे विरोध केला. एकनाथ शिंदे मात्र अखेरपर्यंत हिंदी सक्तीचं समर्थन करत राहिले. मात्र आता फक्त हिंदीचं समर्थनच नाही तर अमित शहांचं कौतुक करताना शिंदेंना आपण मुंबईसह महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या गुजरातचाच नारा देत असल्याचंही भान राहिलं नाही. त्यामुळं मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार झालेला असताना शिंदेंचं गुजरात प्रेम त्यांच्या अंगलट येणार हे मात्र निश्चित. रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे
ती पाहूया. यापूर्वी एकदा चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते. आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो. आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं. इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही. शिंदेंच्या या वक्तव्याचा आता विरोधकांनी समाचार घेतलाय. आमदार जितेंद्र आव्हाडांनी जोरदार टीका केली. आता शिंदे भेटल्यावर काय म्हणायचं? केम छो शिंदे साहेब, सारू छे ना असं बोलायचं का? असा टोला आव्हाडांनी लगावलाय. महाराष्ट्राचा आणि ते पण पुण्यासारख्या पुण्यनगरीत जिथे मराठी हे म्हणजे संस्कृतीचं माहेरघर असं म्हणतात पुण्याला. काय करतोय आपण? का कुठल्या दिशेला चाललो होतो आपण? कुठल्या दिशेला? आता मला म्हणजे हे जोक म्हणून घ्या, ह्युमर म्हणून घ्या. शिंदे साहेब भेटल्यावरती आता काय म्हणायचं? कसे आहात शिंदे साहेब? केम छो शिंदे साहेब? सारूचे ने. जय गुजरातच्या नाऱ्यावर टीका झाल्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सेनेला उत्तर दिले. या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंनी देखील जय गुजरात बोलतानाचा एक व्हिडिओ दाखवलाय. तसंच गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का असा सवालही विचारलाय. तर उद्धव ठाकरे महाराष्ट्रात नाही तर गुजरातमध्ये बोलले असं उत्तर खासदार संजय राऊत यांनी दिले. आगे चलो, हम साथ हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. हे एक झालं. हे आता जी उभाट आहे त्यांच्या अधिकृत पेजवर आहे आणि गुजराती भाषेतच आहे. मुंबईमा जलेबी आणि फाफडा, उद्धव ठाकरे आपडा, असं कुणाचं आहे? हे शिवसेनेचं अधिकृत पेज आहे, उभाटाचं आताचं, बरोबर. त्यानंतर आणखी एक घ्या. हे काय? हा काय? बरोबर. हे कोणाचं आहे? आणि त्यामुळे बघा कसं आहे, ह्याच्यामध्ये एकच आहे. गुजरात पाकिस्तान आहे का? पहिली गोष्ट, गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का? हे मिंद्यांचे लोक जे आहेत हे बिंडोक आहेत. ते मी यासाठी म्हणतो की तो जो व्हिडिओ आहे तो गुजरातचा आहे. 2019मध्ये गांधीनगरला जी सभा झाली, अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी अहमदाबादला पायघड्या घातल्या होत्या. अमित शहाने आपको आना ही पडेगा, आपको आना ही पडेगा. त्यावेळच्या सभेमध्ये गुजरातच्या सभेत बोलले जय गुजरात, महाराष्ट्रात नाही बोललेत. मी जे म्हणतो नाही बिंडोक लोक आहेत ते त्यासाठीच म्हणतो. एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातच्या नाऱ्यावर आमदार आदित्य ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण पाहूया. पदासाठी काय काय करायला लागतं, किती लोटांगण घालायला लागतं हे त्यांनी दाखवलंय. म्हणूनच त्यांना नाव आम्ही मिंदे ठेवलेलं आहे. हे पहिल्यापासून माहिती होतं. हे एवढे वाकणार झुकणार म्हणजे ते असं करतात ना, झुकेगा नाही. त्यांनी आता दाढी काढली पाहिजे आणि सिर्फ झुकते राहूंगा एवढंच म्हटलं पाहिजे. आपण म्हणतो ना की नकल करायला पण अक्कल लागते. त्यांनी पक्षाचं नाव चोरलं, चिन्ह चोरलं, सगळं काही चोरण्याचा प्रयत्न केला. पण नकल करायला जी अक्कल लागते तीच नसल्यामुळे इथे महाराष्ट्रामध्येच, पुण्यामध्येच जय गुजरात बोललेत. मिंदेंनी किती झुकायचं ह्याला काही अंत नाही आहे, लिमिट नाही आहे, आज दिसलेलं आहे. बातम्यांना नरेंद्र मेहतांनी दिलेल्या इशाऱ्याची भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांनी मराठी द्वेष्ट्या व्यापाऱ्यांची पाठराखण केली. मीरा रोडमध्ये मराठी बोललं नाही म्हणून मारहाण केली तर खपवून घेणार नाही असं म्हणत नरेंद्र मेहतांनी थेट मनसेला इशारा दिला. तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यामुळे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. मराठी भाषेचा सुद्धा अभिमान आहे, महाराष्ट्राचा सुद्धा अभिमान आहे. अशा चुकीच्या गोष्टीला आम्ही पाठिंबा देत नाही. मी परत सांगतो, मारहाण करत असेल तर त्याला अशा प्रकारचं त्यांच्या बाजूने मला उभं राहणं, तेही माझे मतदार आहेत. ते कुठल्या समाज आहे, कुठल्या जातीपेक्षा ते मतदार आहे. या राज्याचे रहिवासी आहेत, त्या शहराचं रहिवासी आहे. त्यांनी चूक केली असेल तर तक्रार करा ना. पोलीस आहे, कोर्ट आहे, इतर माध्यम आहेत. पण तुम्ही जाऊन डायरेक्ट मारहाण करणार, त्याला कोणी खपून घेणार नाही. भाईंदरचा वाद पेटवण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करते असं वाटतंय का? नाही, काही सुरेश आणि नरेश ज्यांना श म्हणता येत नाही ते लोक प्रयत्न करतायत.
माझं या नरेश, परेश, सुरेश यांना सगळ्यांना सांगणं आहे, आपल्या चड्डीत राहायचं. पुढच्या बातमीकडे. शिंदे सेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांनी आता मनसेच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केलेत. काही लोक आपला आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास देतात, खंडणी नाही दिली की मराठीचं नाव घेऊन मारहाण करतात, असा गंभीर आरोप सरनाईकांनी केला. काही गावगुंड स्वतःच्या आर्थिक फायद्यापोटी किंवा कुणीतरी त्यांना खंडणी देईल म्हणून जर जाऊन दुकानदारांना मारहाण करत असतील, दमदाटी करत असतील, मराठी म्हणजे आपली मागणी पूर्ण नाही झाली तर मग मराठीच्या मुद्द्यावर यायचं आणि मराठी अमराठी वाद करायचं, हे बिलकुल त्या शहराचा आमदार म्हणून मी सहन करणार नाही. जे गुंड प्रवृत्तीची लोक होती, जे गुंडगिरी ज्यांनी केली त्यांना ताबडतोब जेलमध्ये टाका, असा पहिला फोन मी पोलिसांना केला, सिनियर इन्स्पेक्टरला मीरा रोडच्या, आणि त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. सरनाईकांच्या या गंभीर आरोपानंतर आता मुख्यमंत्र्यांनी एक इशारा दिलेला आहे. गुंडशाही करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा इशारा आहे. मराठी येत नाही म्हणून व्यापाऱ्याला मारणं चुकीचं आहे, गुंडशाही खपवून घेणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यवसाय करतात, त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही, म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का? भारतामध्ये अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाही आहे, आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल. पुढच्या राजकीय रिपोर्टकडे. राज्यात मराठी विरुद्ध हिंदी संघर्ष पेटलाय, तर मराठी जनता ठाकरेंच्या बाजूने एकवटलेली आहे. त्यामुळे भाजपनं नवं कार्ड खेळलंय. हे कार्ड कोणतं आहे पाहूयात, एक खास रिपोर्ट. ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपचं हिंदुत्व. टोपीवाल्यांना मारून दाखवावं. नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान. राज्यातील मराठी हिंदीचा वाद आता मराठी माणसापुरता किंवा एखाद्या पक्षापुरता मर्यादित न राहता तो थेट हिंदुत्वापर्यंत पोहोचलाय. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आनंद उत्सव साजरा करणारे नेतेच आता मराठी द्रष्ट्यांना पाठिंबा देताना दिसतायत. भाजपचेच मंत्री नितेश राणे यांनी मराठीच्या मुद्द्याला बगल देत थेट हिंदुत्वाची आठवण ठाकरे बंधूंना करून दिली आहे. नितेश राणेंनी ठाकरेंना आव्हान देत केलेली ही 3 विधानं पहा. मारा ही गया है ना, एक हिंदू को मारा गया है ना, एक हिंदू को मारा गया है, तो मुझे बोलना है कि इतनी हिम्मत जाके नल बाजार और मोहम्मद अली रोड में दिखाओ ना. वो जो दाढ़ी वाले और गोल टोपी वाले क्या मराठी में बात करते क्या? उधर जाने की, उनको कान के नीचे बजाने की हिम्मत नहीं है. ये सरकार हिंदू ने बिठाई है. इस तरीके कोई दादागिरी हिंदू के ऊपर कोई करेगा तो हमारी सरकार कार्रवाई करेगी. जावेद अख्तर क्या मराठी में बात करता है क्या? आमिर खान क्या मराठी में गाता है क्या? राणेंच्या या विधानानंतर मनसे ही आक्रमक झाली. मनसेनं राणेंना रजा अकादमीच्या मोर्चात महिला पोलिसांवर झालेल्या मारहाणीची आठवण करून दिली आहे. माझा नितेश राणेंना प्रश्न आहे, ज्यावेळेला रजा अकादमीचा मोर्चा निघालेला, आमच्या पोलीस माता भगिनींवर हात उचललेला मुसलमानांनी, त्यावेळेला त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत दाखवणारा महाराष्ट्रातला एकमेव पक्ष होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना. सगळे भाजपवाले शेपट्या घालून बसलेले त्यावेळेला. मनसेनी मोर्चा काढला, मनसे भिडले त्यांना. काट्या चालवणाऱ्यांनी आम्हाला तलवारी कशा चालवायच्या ते शिकवू नये. मुळातच हिंदी सक्तीवरून मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरू असताना भाजपच्या नेत्यांकडून आगीत तेल ओतत हिंदीचा मुद्दा थेट हिंदुत्वाच्या कोर्टात नेला जातोय. मात्र राज ठाकरेंनी आधीच हिंदू आहोत, हिंदी नाही अशी गर्जना शिवतीर्थावरील मेळाव्यात केली होती. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची हिंदुत्वाच्या अजेंड्या आडून हिंदीसाठी चाललेली लाचारी महाराष्ट्र खपवून घेईल का? एकीकडे मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झालाय, त्यात मराठीलाच हद्दपार करण्याचा मनसुबा आखणाऱ्यांवर ठाकरे बंधूंच्या मेळाव्यातून वचक बसेल का? यावरच मुंबईचंच नव्हे तर महाराष्ट्राचं मराठी पण टिकणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता पुढच्या बातमीकडे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार उदयनराजेंची भेट झालेली आहे. उदयनराजे शरद पवारांचं स्वागत केलं. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या चिरंजीवाच्या लग्नामध्ये ही भेट झालेली आहे. उदयनराजे भोसले आणि शरद पवार भेटीची आता कराडमध्ये चर्चा रंगू लागलेली आहे.
पुढच्या बातमीकडे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. कॉमेडियन कुणाल कामरानं आपल्या नया भारत या शोमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं गायलं होतं. तर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. आता कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंना सोमवारी नोटीस बजावली जाणार असल्याचं त्यांच्या अडचणीत आता वाढ झालेली आहे. राजकीय बातम्यानंतर आपण वळूया लाडकी बहीण योजनेकडे. लाडकीचे लाड पुरवणं आता सरकारला खरंच परवडत नाहीये. त्यामुळे विधानसभेत मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकीला बँकांकडून मिळणाऱ्या कर्जाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मंत्री आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्यात पाहूयात या खास रिपोर्टमध्ये. लाडक्या बहिणींना कर्ज नाही. मंत्री आदिती तटकरे यांची विधानसभेत माहिती. अजितदादांचं आश्वासन हवेत विरलं. सरकारी कर्मचारी असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद केल्यानंतर आता सरकारनं आणखीन एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री अजित पवारांनी लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांना 40,000 रुपयांपर्यंत बँक कर्ज देण्याची घोषणा केली होती. काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत, तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात. त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40,000 रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल. 40-50,000 रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल. मात्र लाडकींसाठी कर्जाची अशी कोणतीही योजना नाही, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. दरम्यान ही योजना नेमकी काय होती सविस्तर पाहूया. जिल्हा बँकेकडनं लाडकीला कर्ज देण्याची अजित पवारांची घोषणा होती. व्यवसायासाठी एक रकमी 40,000 रुपये दिले जाणार होते. कर्जाचे हप्ते 1,500 रुपयांमधून कापून घेणार होते. लाडकीला स्वावलंबी बनवण्यासाठी ही कर्जाची योजना आणली होती. आदिती तटकरेंच्या माहितीमुळे लाडक्या बहिणींसाठी कर्जाची कोणतीही वेगळी योजना राबवण्यात येणार नसल्याचं स्पष्ट झालंय. महायुती सरकारने 2025-26 साठी 36,000 कोटींची तरतूद केली आहे. मात्र लाडकीमुळे इतर विभागाच्या विकास कामांना कात्री लावली जात असल्याचा आरोप थेट सत्ताधारी मंत्र्यांनीच केला होता. अशातच तिजोरी रिकामी असतानाही अर्थमंत्र्यांनी लाडकीला केलेल्या कर्जाची घोषणा त्यांच्या सहकारी मंत्र्यांनीच फोल ठरवली आहे. आता लाडकीचे लाड सरकारलाही परवडत नाहीयेत, हेच यातून स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. लाडकीला आता कर्ज मिळणार नाही हे आपण पाहिलं. दरम्यान लाडक्या बहिणींसाठी आता सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे तो पुन्हा एकदा वळवण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी सरकारची कशी तारेवरची कसरत आहे हेच यातून दिसतंय. जून महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत आणि यावरून आता शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी यापूर्वीच नाराजी व्यक्त केली होती. माझ्या खात्यामध्ये दर महिन्याला 410 कोटीचा निधी हा वर्ग केला जातो आणि आता हा एकंदरीत प्रोसेसचा भाग म्हणून दर महिन्याला मला त्या फाईल सँक्शन करावं लागते आणि तो लाडक्या बहिणीकडे वर्ग केला जातो. याबद्दलची कल्पना मलाही आहे आणि मी ते उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलेली आहे. नाही, आता त्या संदर्भामध्ये मला इतर माध्यमातून अजितदादांनी पैसे देण्याचं कबूल केलेलं आहे, म्हणून मी त्याच्यावर आता वाद न घालता दर महिन्याला 410 कोटीचा निधी हा लाडक्या बहिणीसाठी देत असतो. पुढची बातमी आता पुण्यातून. कोंढव्यातल्या उच्चभ्रू सोसायटीत कुरिअर बॉयनं 25 वर्षाच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड आता समोर आलेली आहे. पोलीस तपासात तरुण आणि कुरिअर बॉय एकमेकांना गेल्या वर्षभरापासून ओळखत होते अशी माहिती समोर आली. झालेली घटना सहमतीनं झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. घटनेच्या दिवशी सकाळी दोघांमध्ये व्हॉट्सअपवर संवाद झाला होता असं देखील समोर आले. पोलिसांनी 500 CCTV तपासल्यानंतर तरुणाला ताब्यात घेतलं आणि तरुणीवर अतिप्रसंग करण्यात आला होता की नाही याचा पोलीस आता तपास करतात. जालन्यातून एक धक्कादायक बातमी आहे. मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यामुळे तिच्या वडिलांना अगदी अमानुष मारहाण करण्यात आली. जालना शहराजवळील यमुना रेसिडेन्सीमधील ही घटना आहे. या प्रकरणी आता चंदनझिरा पोलीस ठाण्यात मारहाण आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2 आरोपींना अटक झाली.
अशा पद्धतीने कोणी जाब विचारत असेल आणि म्हणून मारहाण होत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. चुकीच्या पद्धतीने असं गैरवर्तन करणाऱ्यांना कोणी पाठीशी घालणार नाही, यांच्यावर कडक कारवाई केली. राज्यभरातल्या बातम्यांचा वेध आपण घेतला. आता एक वेगळी बातमी भविष्यवाणीची. 5 जुलैला महाविनाश होण्याची भविष्यवाणी वर्तवल्यानं अनेकांनी धसका घेतलाय. कोणी हे भाकीत वर्तवलंय आणि त्याचे काय परिणाम होत आहेत पाहूया याबाबतचा एक खास रिपोर्ट. 5 जुलैला मोठा विनाश होणार. नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका. विमान प्रवास रद्द. सध्या जगात अस्थिरतेचं वातावरण आहे. भारत, पाकिस्तान, इराण, इस्रायल, रशिया, युक्रेन या देशांमधल्या तणावाच्या स्थितीमुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाची टांगती तलवार आहे. दुसरीकडे कोरोना आणि इतर आजारांच्या संकटाचीही टकटक सुरू आहे. अशा स्थितीतच एका भविष्यवाणीनं जगाची झोप उडवली आहे. 5 जुलैला मोठी आपत्ती येणार आहे हे भाकीत वर्तवलंय नवीन बाबा वेंगानं. जगाला धडकी भरवणारं हे भाकीत वर्तवणारा नवीन बाबा वेंगा आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला असेल. कारण 1911 मध्ये बुल्गारियामध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा या दृष्टीहीन महिलेची भविष्यवाणी जगात प्रसिद्ध आहे. पण ही नवीन बाबा वेंगा आहे जपानमधील मंगा कलाकार रयो तात्सुकी. तात्सुकीनं तिच्या 1999च्या मंगा द फ्युचर आयसॉ मध्ये एक इशारा दिला होता. 5 जुलै रोजी जपानमध्ये मोठ्या आपत्तीची भविष्यवाणी केली होती. जपान आणि फिलिपिन्स दरम्यान समुद्राच्या तळातील भेगा 2011च्या तोहोकू भूकंपापेक्षा मोठ्या लाटा निर्माण करतील असं भाकीत आहे. 2030 मध्ये विषाणूंचा मोठा धोका असल्याचा इशाराही दिलाय. तात्सुकीनं यापूर्वी 2011चा तोहोकू भूकंप, राजकुमारी डायना आणि फ्रेडी मर्क्युरी यांचा मृत्यू या जागतिक घटनांसह कोरोना साथीच्या आजाराची भविष्यवाणी देखील केली होती. आता तात्सुकीच्या 5 जुलैच्या भाकितामुळे हाँगकाँगसह अनेक देशांमध्येही चिंता निर्माण झाली आहे. कारण जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीच्या काळात हाँगकाँग ते जपान विमान बुकिंगमध्ये 83% घट झाल्याचं वृत्त आहे. काही जण देश सोडून जाण्याच्या तयारीत असल्यानं जपानच्या प्रशासनानं जनतेला घाबरून न जाण्याचं आवाहन केलंय. दुसरीकडे भारतातल्या ज्योतिष तज्ज्ञांनीही ग्रहांच्या स्थितीनुसार सावधानतेचा इशारा दिलाय. मंगळ, राहू आणि केतू यांची अशुभ युती आहे. त्यामुळे देशात आणि जगात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. मंगळाच्या अशुभ प्रभावामुळे भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतातही 28 जुलैपर्यंतचा काळ संवेदनशील असल्यानं नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय. तर काही तज्ज्ञांनी शनी आणि मंगळाच्या युतीमुळे अपघात होऊ शकतात, त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिलाय. एकूणच या वेगवेगळ्या भाकितांमुळे येऊ घातलेला जुलै महिना जगाचं टेन्शन वाढवणार आहे. मात्र असं असलं तरी या भाकितांवर अवलंबून राहायचं का याचा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. भविष्यवाणीवरचा स्पेशल रिपोर्ट आपण पाहिला. आता पुन्हा एकदा राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. पावसाच्या काही बातम्या पाहूया. पालघरमधून बातमी. देहराजी नदीवरील पुरात अडकलेल्या तरुणाला वाचवण्यात अखेर यश आले. अचानक पाणी पातळी वाढल्यामुळे हा तरुण पुलावर अडकला होता. दोराच्या साहाय्यानं त्याला पाण्याच्या प्रवाहातून अगदी सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. त्याची दृश्य आता समोर आली आहे. पालघरमधील आणखी एक बातमी आहे. विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. नदीवर पूल नसल्यामुळे रबर बोटीतून नदी ओलांडण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. मुसळधार पावसात छोट्याशा बोटीतून छत्रीचा आधार घेत विद्यार्थी नदी पार करत शाळेत पोहोचत आहेत. पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे काही भागांमध्ये रस्ते पूर्णपणे बंद झालेत.
2 दिवसापूर्वीच अशाच प्रकारे वाडा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा बंधाऱ्यावरून जीवघेणा प्रवास साम टीव्हीने दाखवला होता. त्यामुळे याकडे आता प्रशासन लक्ष कधी देणार असा प्रश्न पडतोय. शाळेची जीवघेणी वाट आपण पाहतोय. 2 दृश्य बघतोय. दोन्ही दृश्य पालघर जिल्ह्यातील आहेत. बातम्या नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदाघाटाच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र काही अतिउत्साही नागरिकांकडून पुराच्या पाण्यामध्ये हुल्लडबाजी सुरू आहे. गोदावरीची पाणी पातळी वाढलेली असताना अशी स्टंटबाजी काही जण या ठिकाणी करताना दिसत आहेत. या ठिकाणी नेमण्यात आलेले सुरक्षा रक्षक गायब असताना हुल्लडबाजांवर कुणाचंच नियंत्रण नाही असं चित्र आहे. वेधशाळेच्या इशाऱ्याकडे राज्यात पुढचे काही तास पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यावेळी सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथ्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघरसह नाशिक घाट आणि कोल्हापूरला येलो अलर्ट जारी करण्यात आला. पावसाच्या बातम्या आपण पाहिल्या. आता वळूया वारीकडे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं शेवटचं रिंगण आज बाजीराव विहीर इथे पार पडलं. वाखरीमध्ये पालखीचा मुक्काम आहे आणि त्यानंतर उद्या सायंकाळी आता दोन्ही पालख्यांचा पंढरपूरच्या नगरीमध्ये प्रवेश होईल. पालखीचं हे शेवटचं रिंगण आहे. दोन्ही पालख्यांचं शेवटचं रिंगण आहे. वारीच्या बातमीनंतर वळूया आता व्हायरल सत्य रिपोर्टकडे. MIMचे खासदार ओवेसींनी श्रीरामासमोर हात जोडल्याचा फोटो प्रचंड व्हायरल होतोय. या फोटोमध्ये ओवेसी रामाला नमस्कार करत असल्याचं दिसतंय. पण खरंच ओवेसींनी रामासमोर हात जोडलेत का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात. साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. ओवेसींनी जोडले रामासमोर हात. रामाला नमस्कार करतानाचा फोटो व्हायरल. व्हायरल फोटो मागचं सत्य काय? MIMचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा हा फोटो. रामासमोर ओवेसींनी हात जोडतानाचा हा MIMचे खासदार ओवेसींनी हात जोडून नमस्कार केलाय. हा मेसेज आणि फोटो व्हायरल